हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चिक स्वाद या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत। आणि आज मी बनवणार आहे आलू पराठा। सो रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपले सगळे व्हिडिओचे नोटिफिकेशन येत जातील। चला तर मग मी आता कुकरमध्ये बटाटे शिजायला लावलेले आहेत आणि बटाटे शिजेस्तोपर्यंत आता मी पीठ मळून घेणार आहे। सो मी एका परातीमध्ये 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि पराठा बनवताना मी मैदा वगैरे काही वापरलेला नाहीये। सो आता यामध्ये 2 चमचे मीठ घालून घेतलं आहे, 2 चमचे तूप घालून घेतलं आहे। तूप घातल्याने आपण जे पीठ मळणार आहे ते एकदम मऊसूत असं पीठ तयार होतं। आणि पिठामध्ये मीठ आणि तूप घातलं आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। थोडं थोडं करून पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे। अशा पद्धतीने आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता यावर मी 1 चमचा तूप घालून घेतला आहे आणि मी पीठ पुन्हा एकदा मळून घेत आहे। हे पीठ जितकं जास्त मळून घेणार, जितकं जास्त भिजणार, तितका आपला पराठा चांगला बनणार, फाटणार नाही, तुटणार नाही, एकदम व्यवस्थित। आता मी ह्याला 10 ते 15 मिनिट रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून देते। तोपर्यंत सारण तयार करण्यासाठी आलं, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यात घालून घेतली आहे, त्याचं पेस्ट करून ठेवायची आहे। आपले बटाटे उकडले आहेत, आता किसणीच्या सहाय्याने बटाटे किसून घ्यायचे। बटाटे स्मॅश केले तरी चालतात, पण स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये मोठे मोठे बटाटे राहिले तर पराठा लाटताना तो फाटू शकतो, फाटण्याची जास्त शक्यता असते। त्यामुळे रिस्क नको म्हणून आपले किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे। बटाटे किसायला पण फार जास्त वेळ लागत नाही, पटकन किसून होतो। कुकरला बटाटे लावल्यानंतर कमीत कमी 5 शिट्ट्या घ्यायच्या। 5 शिट्ट्यांमध्ये बटाटे एकदम परफेक्ट शिजतात आणि मग बटाटे किसताना जास्त वेळ सुद्धा लागत नाही। अशा पद्धतीने आपण सगळे बटाटे किसून घ्यायचे। आता माझे बटाटे किसून झालेले आहेत। यामध्ये 1 चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचा आहे, 1 चमचा जिरे घालायचे आहे, 1 चमचा धने पावडर घालायची आहे आणि 1 चमचा हळद पावडर घालायची आहे। वाटून घेतलेलं वाटण सुद्धा यामध्ये घालायचं आहे। आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। अशा पद्धतीने सगळे इन्ग्रेडियंट स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। एकसारखं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून मीठ आणि तिखट पूर्ण बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि आपलं सारण एकसारखं तयार होईल। अशा पद्धतीने आपलं सारण बनून तयार झालेलं आहे। तुम्ही बघू शकता सारण दिसायलाच अगदी पूर्णासारखं दिसत आहे। आता या सारणाचे एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे जेणेकरून आपण जेव्हा पराठा लाटतो तेव्हा सारखं आपल्याला त्या सारणामध्ये हात घालावा लागणार नाही आणि त्याने आपलं पीठ आणि सारण असं दोन्ही पीठ खराब होणार नाही। त्यामुळे गोळे आधीच तयार करून घ्यायचे। अशा पद्धतीने मी सगळे गोळे तयार करून घेतले आहेत। सेम आता पिठाचे पण आपण तसेच गोळे तयार करून घ्यायचे। पीठ चांगलं मळून घ्यायचंय। पराठा बनवताना नेहमी ही एक काळजी घ्यायची, पीठ जास्तीत जास्त मळून घ्यायचे। आपल्याला जितकं जास्तीत जास्त पीठ मळून घेता येईल तितकं जास्तीत जास्त पीठ आपण मळून घ्यायचे। आता मी सुरीच्या सहाय्याने त्याचे एकसारखे
भाग तयार करून घेते, जेणेकरून मला गोळे तयार करताना जास्त वेळ लागणार नाही। त्यासाठी मी सुरीच्या सहाय्याने कट करून घेतले। आता असे पटपट पटपट मी सगळे गोळे तयार करून घेते। चला आता आपण पराठा लाटायला घेऊया। सर्वप्रथम आपण पोळपट आणि लाटण्याला तूप लावून घ्यायचंय, म्हणजे जेव्हा पण आपण पराठा लाटतो तेव्हा पीठ हे लाटण्याला आणि पोळपटला चिटकणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची। अशी मध्यम आकाराची चपाती लाटून घ्यायची आहे आणि हे चपातीला सुद्धा आतल्या बाजूने तूप लावून घ्यायचे। हे तूप हाताने पसरून घ्यायचे आणि ह्याच्यावरती वरून पीठ टाकायचे। हे सगळं व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचंय, जेणेकरून पीठ आणि तूप टाकले लावून घेतल्यानंतर ना आपला पराठा चांगला फुलतो। जसं आपण पुरणपोळी बनवण्यासाठी उंडा तयार करून घेतो, सेम अगदी तसंच उंडा आपण आलू पराठा बनवण्यासाठी सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। उंडा तयार करताना तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचंय। जर तोंड जरा जरी ओपन राहिलं तरी त्याच्यातनं ते सारण बाहेर येतं आणि पराठा आपला फाटतो। अशा हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे। खूप जोराचा दाब देऊन असा पराठा लाटायचा नाहीये, नाहीतर पराठा फाटणार, फुटणार। पराठा लाटत असताना दोन्ही साइडने पीठ टाकून घ्यायचंय, आलटी पलटी करून व्यवस्थित लाटून घ्यायचंय। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका। जेव्हा पण तुम्हाला पराठा बनवायचा असेल तर आपला व्हिडिओ या पद्धतीने तुम्ही पराठा बनवून बघा। आणि तुम्हाला जर आपली रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। अशा पद्धतीने एकसारखा पराठा लाटून घ्यायचा आहे। अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचंय, जास्त घसघस करून लाटायचं नाहीये। या पद्धतीने आपला पराठा ऑलमोस्ट लाटून झालेला आहे। आता आपण तव्यावरती तूप घालून घेऊया आणि पराठा जेव्हा तव्यावर टाकायचा आहे तेव्हा एकदम अलगट टाकायचा आहे, धप्पदिशी पराठा टाकायचा नाहीये, नाहीतर तव्यावर टाकलेलं तूप सगळं अंगावरती आणि बाजूला उडू शकतं। पराठ्याला फोड यायला लागले की लगेच पलटी करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी पराठ्याला तूप लावून घ्यायचे। तूप लावल्यामुळे पराठा एकसारखा खरपूस भाजला जातो आणि खायलाही खूप चांगला लागतो। तेल लावलं तरीही चालतं। असं दोन्ही साइडने आलटी पलटी करून तूप लावून घ्यायचंय। पराठा खाली घेतल्याच्या नंतर मग सुद्धा तूप लावू शकता। मी तव्यावरच तूप लावते, कारण मला तूप लावल्यानंतर मग जो खरपूसपणा पराठ्याला येतो ना, त्यासाठी मी तव्यावरच तूप लावून त्याला कसं खरपूस भाजून घेते। बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून एकदम सॉफ्ट असा आपला पराठा बनून तयार झालेला आहे। इथे बघू शकता पराठा फुगला आहे। कशी वाटली आपली आलू पराठा रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।